यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। ऐसा लगा काय होता अर्थ? ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला अशा सम्यक ज्ञानरूप परमात्म्याला माझा नमस्कार असो। दुसरा श्लोक म्हणायचं आहे, येते डोक्यावर घ्या का मी सांगू मग म्हणतात? असं असं माझ्याकडं असं पाठ आहे ना? हो, डोक्यावर घ्या पदर। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता दृशदः स्वर्णतामता स्वर्णता मता दृशदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनो प्यात्मता मता। अर्थ सांगा आत्मच। सुवर्ण पाषाणापासून सुवर्ण प्राप्त होतं। योग्य उपादान मिळालं असताना सुवर्ण पाषाणापासून सोन्याची उत्पत्ती होते। स्वपर योग्य द्रव्य क्षेत्र काल भाव मिळाला असताना आत्मा सुद्धा परमात्मपणाला प्राप्त होतो। म्हणजे कशासाठी सांगितलं होतं हे की पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं इष्ट उपदेश देणार आहेत भगवान। काय सांगितलं इष्ट उपदेश? की परमात्मा हे परम आनंदी आहेत, त्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केले तर त्यांच्या सगळ्या कर्मांचा दुःखाचा नाश झालाय। मग ते तुम्हाला प्राप्त करायचे ही इष्ट भावना आहे का अंतरंगामध्ये? मग ज्याला अशी भावना आहे की मला परमात्मा बनायचं आहे त्याच्यासाठी उपाय सांगितला दुसऱ्या श्लोकामध्ये। काय सांगितलं? की परमात्मा बाहेरून येणार नाही आहे, तुला कोणी बनवणार नाही आहे। कसं होणार आहे मग परमात्मा? तू होऊ शकतो हा कॉन्फिडन्स दिला पहिल्यांदा। कसं होऊ शकतो? तुझ्या पुरुषार्थांनी तुझ्या उपादानात आहे तर तू होणारच। जसं आपण बघितलं होतं मागच्या वेळी की सम्यक दर्शन कसं प्राप्त करू शकतो? कोण देणार तुम्हाला सम्यक दर्शन? जेव्हा योग्य द्रव्य क्षेत्र काल भाव मिळालं तर तुमच्या योग्यतेने तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्त होणार आहे। सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याचा अनुभव, आत्म्याची प्रतीती, यथार्थ मान्यता, आत्म्याचा विश्वास, मी आत्मा आहे हे प्रामाण्य, ही दृढता, तो निर्णय, त्याला म्हणायचं सम्यक दर्शन। मग सम्यक दर्शनाची प्राप्ती कोण करून देणार तुम्हाला? माताजी सांगतात नेहमी की सम्यक दर्शन केल्याशिवाय हे शरीर सोडू नका। या भवामध्ये आलोय तर या पर्यायात आत्ता मला सम्यक दर्शन प्राप्त करायचंच आहे। इतका काय म्हणायचं, इतका तीव्र पुरुषार्थ करा जेणेकरून की व्हायलाच पाहिजे आपल्याला। तर म्हणून सांगतायत की जर सम्यक दर्शन तुम्हाला तुमच्यातूनच उत्पन्न होणार आहे तर तसंच परमात्मापणा सुद्धा कुठून उत्पन्न होणार? जर तुमच्या द्रव्यात ती योग्यता आहे तर तुम्ही स्वतःला परमात्मा बनवू शकता। म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्ही काय बनवायचं हे तुमच्या हातात आहे। जर आत्मा आहे असं जाणलात तर काय झालं? आर्ष
आर्ष. भैया एक मुनी होते, त्या मुनींची गोष्ट ऐकणार आहे का तू? तुझे सगळे छोटे छोटे मुनी होते ते. ऐकतो का? एक झालं की एक. ह्याला म्हणायचं मोह, ह्याला म्हणायचं संसार. तर आत्म्याला काय बनवायचंय तुम्हाला? काय बनवायचंय ना ते तुम्ही बनवणार आहे. कुठं जायचंय हो? कुठं नेऊ? कोणाचा आत्मा आहे हा? सगळ्यांनी माझा म्हणून बघा, म्हणजे माझा नाही तुमचा. त्याला कुठं न्यायचंय तुम्हाला? इथं कोण आहे? नरक गती, तिर्यंच गती, मनुष्य गती आणि देवगती. आता परमात्मा कुठं बनवायचं? ह्याच्यापेक्षा वर काय आहे? परमात्मा दशा आहे. तुम्हाला कुठं न्यायचंय तुमच्या आत्म्याला? दिसतंय का बोर्डवरचं? हां, तर सांगायचंय की नुसतंच म्हणायचंय परमात्मा बनायचंय. कसं बनणार हो? आम्हाला घरात राहून संसार करत सगळ्यांना घेऊन परमात्मा बनायचंय, बरोबर ना? असंच म्हणा. हम दो हमारे दो. सगळ्यांना घेऊन तिथं 4 जणांचं बुकिंग करून ठेवू आपण. असं परमात्मा बनता येणार नाही. त्याच्यासाठी काय विधी आहे हो? कशा रीतीने बनणार, काय निमित्त असणार आणि काय उपादान असणार, याची चर्चा आम्ही मागच्या याच्यामध्ये केली होती. सांगा, सम्यक दर्शनाची प्राप्ती कुठल्या कुठल्या निमित्तात होते? कुठलं निमित्त असतं? हा ना, कुठले निमित्त असतं? जर तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे तर बहिरंगात काहीतरी निमित्त असतं, उपादान तुमचं असणार आहे. कुठे आहे वही पेन? असं आमच्या शाळेत यायचं नाही. जावा घेऊन या कुठनं पण. तिथं असतं आमच्याकडे, जावा घेऊन या. भैया आत्मज शोध आणि ते कोणाचं तर काय म्हणली? जिनोपदेश, जिनबिंब दर्शन, जाती स्मरण. जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, जाती स्मरण, बस. तिघांमध्ये हे मनुष्यांमध्ये हे 3च आहेत. देवगतीमध्ये देववृत्ती दर्शन आहे. तर मनुष्यांना म्हणजे तुम्हाला जर सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची असेल, शुद्धते वर हातात ते ना वरून एकच होय. आणि काय पानं फाडायची का त्याची? तर जर सम्यक दर्शन प्राप्त करायचंय तुम्हाला तर हे 3 कारणापैकी काहीतरी असणार आहे बाहेर. उपादान तुमचं आहे, पण निमित्त बहिरंगामध्ये काहीतरी तिथं उपस्थित असतंच. त्या खिडकीत असेल बघते. सांगा उपादान काय हो? हा आत्मा परमात्मा बनणार आहे. ते थांबा जरा, नंतर शेवटी बनवू त्याला परमात्मा. आता तुम्ही कुठं बनलाय? आत्म्याचं मनुष्य ही पर्याय आहे आत्ता. तर मनुष्य पर्यायाच्या उत्पत्तीचं उपादान काय आणि निमित्त काय? उपादान म्हणजे मी माझे परिणाम आहेत. निमित्त आता हे परिणाम पण मला सांगायचं आहे ॲक्च्युली तुम्हाला. काय परिणामांनी तुम्ही कुठल्या गतीला गेलाय, जाताय किंवा मिळते तुम्हाला ती गती कुठली मिळते त्याचं कारण आहे. दीपाली भाभी, कुठल्या गतीला जातो त्या गतीला जाण्यायोग्य कर्मांचा आश्रवबंध आहे ना. मग त्याची सूत्र आहेत. सांगा कुठलं सूत्र आहे मनुष्य गतीला नेणारं? माहित नाही काय असेल त्याला. काय? अल्पारंभ परिग्रहत्व मानुषस्य. हां, किंवा स्वभाव मार्दवमच 2 सूत्र घेतली ना. अल्प आरंभ, अल्प परिग्रह मनुष्यगतीचं कारण आहे. मनुष्य आयुचं. मनुष्य आयु कधी मिळते? जेव्हा तुम्ही तुमचे परिणाम कसे करता हो? अल्प आरंभ आणि अल्प परिग्रह. भैया काय म्हणले? म्हणजे तुम्ही आज मनुष्य झालाय तर का झालाय? पूर्वी केलेल्या परिणामांचं हे फळ आहे बरं का. आज परिणाम करताय हे सांगे ना मी तुम्हाला. आज तुम्ही बहुआरंभ बहुपरिग्रह करताय ना, कुठं जाणार आहे हे नंतर सांगते. तर आत्ता काय सांगितलं? अल्प आरंभ आणि अल्प परिग्रहाचे परिणाम.
ह्याने काय झालंय, मनुष्यगती मिळाली आहे आज तुम्हाला. हे मनुष्यगतीचं कारण आहे असं समजून घ्या. निमित्त सांगा. निमित्त काय हो? सम्यक दर्शन नव्हे, मी मनुष्य का झाला ह्याचं निमित्त विचारतीये. मनुष्य होण्यामागचं बाहेरचं निमित्त काय? भारती काकी. पुण्यभाव. पुण्याने देवगतीला जातो ना, मनुष्यगतीला जातो का? संध्या काकी. नाही ना काकी. काय प्रश्न? मनुष्यगतीला जाण्यासाठी उपादान काय आहेत, तर माझे परिणाम आहेत. कुठले? अल्प आरंभ, अल्प परिग्रह आणि मार्दव रूप परिणाम म्हणजे मृदुता. या परिणामांच्या निमित्तात मनुष्यगतीला, हे परिणाम माझे, ह्याच्यामुळं मला मनुष्यगतीचा आश्रव बंद झाला. पण निमित्त काय बहिरंगामध्ये? तुम्ही आज मनुष्य का झालाय? त्या परिणामांमुळे जे कर्म बांधले गेले त्यांच्या उदयाने. हा, मनुष्य गती नाम कर्माच्या उदयाचं निमित्त म्हणायचं. म्हणजे आज मनुष्य होण्यामागचं कारण काय आहे? मनुष्य गती नाम कर्माचं उदय, त्याचं निमित्त असताना ते काय तुम्हाला बनवणार नाहीये, पण निमित्त असतं. जेव्हा तुम्ही मनुष्य बनणार त्यावेळेस तिथं ते नामकर्म उदयात असतं. बरोबर आहे. आता असं चारी गतीला हेच निमित्त लावायचं आहे, फक्त परिणाम जे आहेत ते प्रत्येक सूत्रानुसार सांगितले गेले. काय? हे मनुष्यगतीचं सांगितलं. असं सांगा देवगतीचं काय आहे? देवगतीला का जातो? उपादान. असं हो, सूत्र काढा की. सूत्र आहेत की त्याचे? घ्या जिनेंद्र अर्चना. हां, संयम तप धारण केल्याने. सूत्र म्हणा की. सूत्र म्हणा. सूत्र पहिला संयम शीलव्रती. तत्वार्थ सूत्राचे सूत्र आहे तो 6व्या अध्यायामध्ये ना. कुठलं सूत्र म्हणला? नाही. संयम सांगतो ना आपण. काय सूत्र आहे होते? काय म्हणलं होती? ऐकलं नाही. सराग संयम, संयमा संयम, अकाम निर्जरा, बाल तपांसी दैवस्य. हे सगळे परिणाम घ्यायचेत बरं का. बहिरंगातनं क्रिया सांगू नका मला. जे तुम्हाला भाव आहेत ना, तर त्या भावाला सांगतायत. ह्याच्यावर ठेवा. अजून एक ठेवा. ठेवायचं, टाकायचं नाही. चिनवाणी चालतं, ठेवा. हां, काय सांगितलं? देवगतीचं कारण काय? इथंच देऊ का? सराग संयमा संयम, हे उपादान बरं का. काय आहे? सराग संयमाचे परिणाम. संयमा संयम, बालतप. आणि इथं पण निमित्त घेत असताना हे सगळं बहिरंगात तशा प्रकारची क्रिया घेतला तरी पण निमित्त होणार. काय? आरंभ, परिग्रह, अल्प ठेवला जवळ, तर त्याच्या निमित्तात तुम्हाला मनुष्य आयुचा बंध होतो पुढच्या भावासाठी. झालं का? काय? अकाम निर्जरा यायचे. आणि परत इथं पण मृदुता हा भाव घेतलाय, मार्दव भाव. मग देवगती मिळण्याचं उपादान कारण काय आहे? सराग संयमाचे परिणाम, ते भाव. पुढं संयमा संयम म्हणजे देशव्रत घेण्याचे, प्रतिमा धारण करण्याचे, श्रावक व्रताचं पालन करण्याचे भाव. सविकल्प किंवा काय म्हणायचं, मिथ्यात्व दशेमध्ये सुद्धा केलेल्या संयमाचे भाव. सराग म्हणजे राग सहित असणारा ते संयम, त्याला म्हणायचं सराग संयम. डोक्यावरनं खाली का आलंय?
सराग संयम, संयमासंयम, बाल, तप आणि अकाम निर्जरा. ॲक्च्युली हे सगळं मिथ्यात्व दशेमध्ये त्याचीच नाव आहेत. अकाम निर्जरा त्यालाच होते, बाल तप त्यालाच म्हणलं जातं, सराग संयम पण त्यालाच म्हणलं जातं. संयमासंयम आता कदाचित सम्यक दृष्टी जीवाचा सुद्धा संयम, एक देश जो काय तो घेणार, त्याच्या निमित्तात देवगतीचा आश्रव बंद होतो. कशासाठी सांगायचं आहे मला हे? फक्त परिणाम जरी केले आपण संयमाचे तरी सुद्धा तुम्हाला काय होतं? देवगतीचा आश्रव बंद होतो. मग त्याच्यासाठी सांगितलं ना, ज्याला संयम घेण्याचे भाव होत नाहीत ना, समजून घ्या कुठं जाणार आहे? इथं जाणार नाहीच. म्हणजे त्याला जर दुर्गतीचा बंध झाला असेल ना तर त्याला कधीही संयमाचे भाव होत नाहीत. म्हणून असा आम्ही अनेकांना उपदेश देतो जेव्हा अंतिम समय असतो, तर त्यांना आम्ही सांगितलं समजा काय हे त्याग करा, असं काय संयम करा, मर्यादा करा. एखाद्याला भाव होत नाहीत. अनेक वेळा असं प्रसंग समजतो की ब्रह्मचर्य घ्या किंवा काय क्षेत्राची मर्यादा करा, विचार नसतात तसे. कितीही आयु असू देत, मराठा टेकलेला असला तरी विचार करा की तरीसुद्धा आयु बांधत असताना मग हे आयुचेच परिणाम आहेत. जे काही तुम्ही बांधणार आहे ना पुढची आयु, गती तर प्रत्येक समयाला बांधली जाते, ते वेगळं. पण आयु बांधत असताना हे परिणाम असले तर त्या आयुला जाणार. मग हे उपादान आपले आपण असे परिणाम करतोय म्हणून आपल्याला ती गती मिळतीये. दुसरं कोणी आपल्याला गती देणारं बाहेर नाहीच. काय कोणीतरी मंत्र फुंकलं, छू मंतर, काय तुझं काय ते मूषको भव, परवा गोष्ट सांगितली तशी, काय तू सिंह हो, व्याघ्र हो किंवा कुठेतरी राक्षस हो, कोण करू शकत नाही तुम्हाला. करणारं कोण आहे हो? तुम्ही स्वतः तुम्हाला बनवणारे आहात. म्हणून उपादान आपलं आहे. निमित्त काय बहिरंगामध्ये? देवगती नामकर्माचा उदय निमित्त असतो, कर्म नेणारं नसतं. कर्म तर तुम्हीच केलेलं आहे, तुम्ही बांधलेलं आहे उदयाला आणि निघून जाणार आहे. ते उदयाला येणारच. आणि ते उदयाला आलं की तुम्हाला त्या गतीमध्ये प्रवेश झालेला असतो. आणि मग हे सगळं बहिरंगामध्ये जे काही पालन करणार शरीराच्या द्वारे, क्रियांच्या द्वारे, तर ते पण निमित्त घ्यायचं. काहीतरी त्याग केलं म्हणजे असं अनेकांकडनं ऐकतो आम्ही, काय एकास्त करतात, उपास करतात आणि सगळ्या जगाला सांगत फिरायचं काय आज उपास होतो बरं का आमचं, किती उष्णता आणि किती. म्हणजे काय करायचं हो लोकांनी? तुम्हाला काय खाऊ घालायचं का? तुमच्याशी सिंपती करायचं मग तुम्हाला ते व्रताचं महात्म्य? म्हणजे कशासाठी सांगायचं मला हे नाही कळत. किंवा आम्ही आज हे पालन केलं, हे दान दिलं, सगळ्याच गोष्टीमध्ये समजून घ्या. आज आम्ही इतके वेळ विधान केलं, इतकं असं धर्म केला, काय त्या आव्हानकडं आहारदान इतकं वेळ केलं, सगळं काम काय सांगून उपयोग काय मला सांगा की? आत्मज मी प्रक्षाळ केला, कोणच नव्हतं, मीच केला. काय सांगून उपयोग? मग मी माझ्यासाठी करतोय का दुसऱ्याला सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी? मग हे परिणाम किती चुकले. भलेही तुम्ही शुभ क्रिया केल्यात पण आश्रव बंद कशाचा झाला? अशुभाचा आश्रव बंद झाला. म्हणून ती क्रिया मॅटर करत नाही, तुमचे परिणाम असतात, ते उपादान आहेत, ते तुम्हाला तुमच्या त्या गतीला नेणार आहेत. म्हणून तर असे एक मुनी होते की जे मुनिदशेमध्ये असताना सुद्धा त्यांना तिर्यंच गतीला जावं लागलं. कसं काय? आता तिथं तर महाव्रत आहे. मुनिदशा म्हणजे महाव्रत घेऊन सुद्धा का तिर्यंच गतीला जावं लागलं? कोण होता तो? चंडकौशिक. माहिती आहे? चंडकौशिक नावाचा नरभक्षी सर्प होत नाही, चंडकौशिक नाही, काय त्याचं नाव? दृष्टिविष चंडकौशिकच नाव असतं. तर तो पूर्वभवामध्ये मुनी होता, मुनिचर्याचं पालन करणारा. पण परिणाम इतके विचित्र झाले, त्याच्या निमित्तामध्ये मायाचारी केली आणि मायाचारीचं फळ मरून तो तिर्यंच झाला, म्हणजे सर्प झाला. असा सर्प की त्याला मनुष्याचं घृणा होती. मनुष्य दिसला की तो मारून टाकायचा. म्हणजे केलेल्या पूर्वपरिणामाचं फळ काय मिळालं असतं? महाव्रताचं फळ म्हणजे उत्कृष्ट देव झाला असता, सगळ्या वृद्धींचा स्वामी झाला असता, सगळीकडं कुठेही पाय तिथं
दर्शनाला, समोश्रणामध्ये, प्रवचनाला जाऊ शकत होता. पण आपण केलेल्या परिणामांनीच आपण स्वतःचा घात करतो. म्हणून म्हणलं उपादान कोण आहे हो, सांभाळा. ह्याच्यासाठी सावधानता आपल्याला पाहिजे. कधी आयु बंद होतो माहीत नाही. किती वर्ष आयुष्य आहे आत्मश, कोणाला माहिती. मग जेव्हा मरणार आहे ना त्याच्या आधी 2/3 म्हणजे काय म्हणायचं, 2/3 लाईफ गेल्यानंतर 1/3 जेव्हा राहते ना तेव्हा पहिल्यांदा आयु बंद होतो. मग सांगा आम्हाला किती आयु आहे, आम्ही 1/3 आयुष्यामध्ये चांगले परिणाम करतो. सिम्पल. कोण सांगणार. काढलं होतं ना कोणाचं, तुमचं का. हो ना. 81 वर्षाचं आयुष्य असेल तर 1/3 राहिलं म्हणजे किती राहिलं, 2/3 गेलं म्हणजे 60 वर्ष गेले. मागचे 20 वर्ष राहिले तर पहिल्यांदा आयुबंद त्यावेळेस होतो. पण तो कधी होणार. 81 वर्षाचं जरी आयुष्य आहे तुम्हाला कोणी सांगितलं समजा, तरीसुद्धा 60 वर्ष तुम्हाला आज पूर्ण झाली. उद्याच्या दिवशी 61वं वर्षाचं पहिला दिवस आहे. दिवसभरात कधी आयुबंद होणार आहे हो, ते पण सांगा आम्हाला. मग आम्ही तिथं छान परिणाम करतो. असं का. जावा देवगतीला आणि अवधी ज्ञानाने जाणार, त्यांना पण कळत नाही आपला आयुबंद कधी होणार आहे, कारण उपयोग नसतो तिकडं. तर असं सांगितलं म्हणून की आयुबंदाची वेळ असताना कुठल्याही परिणामामध्ये असू शकतो. म्हणून आज सावधान राहावा असं सांगतायत. कारण ती वेळ आपल्याला माहीत नाही आहे. मग प्रत्येक समयात जर चांगले परिणाम असतील तर कधीही आयुबंद होऊ दे, कशाला भय राहणार आपल्याला. ठीक आहे चला. तर देवगतीमध्ये निमित्त काय सांगितलं, देवगती नामकर्माचा उदय. तिर्यंच गतीचं कारण काय हो, माया तैर्यग्योन्यस्य म्हणजे मायाचारी हे एकमेव मायाचारीचे परिणाम. तर कुटिलतेने किंवा मायाचारी म्हणजेच फसवेगिरी, आता सांगितलं सगळं, मनात एक वचनात एक कायेत एक अशी वृत्ती असणारा जीव काय करतो, तिर्यंच गतीला जातो. सहज तिर्यंचाचे परिणाम आपल्याकडनं होत असतात. म्हणजे टॅली करा स्वतःचं स्वतः, असं कोणाला दाखवायसाठी नाही आहे. पण आपण मनातून काय विचार करतोय, कधी घरी जायचं आहे आणि इथं येऊन बसलोय मंदिरात तर देवासमोर काय भाव, मायाचारी कशी सहज होती बघा की. नाहीतर असं दाखवतोय खूप चांगली पूजन करतोय, आनंदात आपलं गाणं म्हणत सूर ओढत वगैरे सगळं, पण अंतरंगात भाव काय आहेत, सगळ्यांनी ऐकावं, बघावं, छान म्हणावे. मायाचारी केली की नाही, कोणाशी मायाचारी हो. बाहेर सगळ्या जगाशी कराल ती गोष्ट वेगळी, देवाशी सुद्धा करतोय आपण, स्वतःच्या आत्म्याशी करतोय मायाचारी. मी कोण आहे मला माहिती आहे, माझी शक्ती काय आहे मला माहिती आहे, तरीसुद्धा इतरांना दाखवण्यासाठी, काहीतरी कोणाच्याकडनं वाहवा मिळवण्यासाठी काहीही करतात लोक. काय, त्यांनी उपवास केला मी पण करणार, त्यांनी दान केलं मी पण करणार, त्यांनी विधानपूजन केलं मी पण करणार. कशासाठी करायचं आहे हो. म्हणजे किती साधे साधे परिणाम असतात असे, जिथं सहज मायाचारी घडते. अशा मायाचारीचे परिणाम जर आयुबंधाच्या वेळी असणार तर ते परिणाम माझे उपादान कारण त्या गतीला मला नेणार. निमित्त सगळे कुटील कारभार जे काय करताना ते सगळं निमित्त बहिरंगामध्ये, आणि त्या तिर्यंच गती नामकर्माचा उदय. राहिली एक फेवरेट गती, कुठली हो, नरक गती. ते एकच पाठ आहे दिसते आपल्याला, एकच सूत्र पाठ आहे, बाकी सगळे विसरले होते का. बहुआरंभ बहुपरिग्रहाचे परिणाम. करू नये म्हणून मला वाटलं तिथं जाऊन आलाय सारखं सारखं म्हणून. बर, बहुआरंभ म्हणजे हे चालतंय का तुम्हाला बाकीचे. बाकीचे पण काही परिणाम करायचे नाही आहेत, बस आपली विशुद्धी असेल ना, कुठं जाईल तिथं आनंदात राहणार. तर नरगतीच्यासाठी उपादान कारण काय सांगितलं, बहुआरंभाचे परिणाम, बहुपरिग्रहाचे परिणाम जे आहे ते नियमाने तुम्हाला कुठं नेणार हो, नरगतीचा आयुबंध होणार त्याच्या निमित्तात. हे एवढंच कारण सगळ्यात मोठं कारण आहे, त्याच्या निमित्तात सगळे पाप घडतात. बहुआरंभ म्हणजे बहु जेवढं ठेवलंय ना तुम्ही, परिग्रह ठेवलाय, बहुआरंभ म्हणजे इकडं दुकान काढ, तिकडं घर काढ, तिकडं वेगळं काहीतरी सुरू कर उद्योग, सगळे आरंभाचे भाव आहेत. त्या निमित्तात सगळे पाप घडत आहेत. काय काय लिहायचं त्याच्यामध्ये, त्याचं पोट लय मोठं आहे. त्यामुळं जे काय गर्भित करणार ना ते सगळं परिग्रह हे एकच एवढं मोठं पाप आहे की त्यात सगळी पापं आली.
काय काय पाहिजे? तर सगळी कारणं जे काय आहेत ती याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणून नरकगतीचे परिणाम आरंभ म्हणजे तेच ना, जे काय उद्यम करता तुम्ही त्याच्यामध्ये अनावश्यक उद्यम जास्त करतो आपण, आणि जे अनावश्यक करणार त्याच्या निमित्तामध्ये नरकायूचा आश्रव बंद होतो. म्हणजे करावं लागतं आपल्याला संसाराच्या साठी गोष्टी ते वेगळ्या, पण ते सोडून विनाकारण बहुआरंभ म्हणलं ना, यालाच म्हणायचं बहुआरंभ. अनावश्यक जिथं परिग्रह साठवतोय, अनावश्यक काय ना काय उद्योग सारखं काय करतो, पैसे गुंतवायचं म्हणा, काय धंदा करायचं म्हणा, काय असेल ते त्याचं समजून घ्या. तर दुकान चालतंय का? हां, मला वाटलं चालतंय का विचारायला. हां, आवश्यकता नाही, बहु लिहिले ना शब्द मागं, बहुआरंभ. एक बास आहे पोटापुरतं, एक इकडं ठेवायचं, एक तिकडं ठेवायचं, एक सकाळी, एक संध्याकाळी, एक रात्री, एक कुठे, एक रविवारी. सगळीकडं असं वेगवेगळ्या व्यापारासाठी फिरणं करणं, हे सगळं आरंभ, अधिक आरंभ करणं हे नरकायूचं कारण आहे. तर हे परिणाम आहेत, हे आपले उपादानरूप कारण आहेत. आणि निमित्त काय सांगितलं, तो सगळा परिग्रह बहिरंगात जो साठवलाय ना, तो पण निमित्त आहे तुमच्यासाठी. का? त्याच्या निमित्तात सतत त्या परिग्रहाशी अटॅच राहणार तुम्ही. आम्हा सांगतात ना, जेवढं जास्त फर्निचर आणणार, घरामध्ये सामान आणणार, त्याच्या मागं किती उपद्व्याप करत राहावे लागणार सांगा. स्वच्छ करा, जोडा, तोडलं की परत आणा, तुटलं की काय त्याचं निगा राखा, सगळं त्याच्या मागं किती कुटाणे करत बसावं लागणार. म्हणजे म्हणून सांगितलं परिग्रह हे सगळ्या पापाचं कारण आहे. त्याच्या निमित्तात हिंसा घडणार, झूट, चोरी, कुशील, परिग्रह, काय नाही, सगळं होणार त्याच्या निमित्तात. त्यामुळं हे परिणाम आपल्याला नरकाला नेणारे आहेत. निमित्त बहिरंगामध्ये काय आहे हो? त्या कर्माचा उदय, नरक गती नाम कर्माचा उदय लिहायचं आहे तुम्हाला. काय लिहिलं? काय उदय, काय हे निमित्त, काय नरकगती नाम कर्माचा उदय. आणि ते बहुपरिग्रह जो साठवलाय ना, ते परिग्रहाचं वस्तू त्यासुद्धा तुमच्यासाठी निमित्त आहेत. कारण समजा समोर वस्तू नाही आहेत, जरी घरात वस्तू आहेत समजा, आणि तुम्ही गेला यात्रेला किंवा काय म्हणायचं बारामतीत तर लय वस्तू असतील, म्हणजे नसेल जिथं समजा आपल्या वस्तू तिथं गेलाय समोर, ते विचार तरी नसतील ॲटलिस्ट. म्हणून सांगतायत की त्या वस्तूसुद्धा तुम्हाला घरी आल्यावर पुन्हा काय करायचं, 4 दिवस 8 दिवस यात्रेला गेलात, घरी आल्यावर बहुआरंभ करत राहणार. काय एक्सक्यूज मागताय काय मला तुम्ही? होणारच नाही. म्हणूनच आम्हा सांगतात मूर्छा परिग्रह. जो परिग्रह जवळ ठेवतो ना, तो मूर्छेशिवाय नसतो. मूर्छा म्हणजेच ममत्व भाव. म्हणा माझं नाहीये, बायकोच आहे. बायकोचाच मोह सगळ्यात मोठा घातक आहे हो. कराय म्हणते. बरं, मी एक स्टोरी सांगणार होते आज. ऍक्च्युली किती वेळ आहे मला माहित नाही. हा, चिकार टाइम नाही आहे, चिकार बिकार काय नाही आहे. तर मला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय उपादान काय आणि निमित्त काय, कशी घटना कुठं घडली आणि काय झालं. छान आहे गोष्ट. एक जिनेंद्रराजना घेतलाय ना, समाधी मरण भाषा आहे, 290 पानाच्या जवळपास. त्यातलं 40वं कडवं काढायचंय. माझ्याकडं पान नंबर 297 आहे. जर जिनेंद्रराजना असेल ना तर 297 पानावर समाधी मरण भाषामध्ये 40 नंबरचं कडवं आहे. तुम्ही मला दिलं आणि तुम्ही का नाही घेतलं पुस्तक? घ्या की, असताना आपल्याला जिनवाणीतच बघावं. मला आहे त्याला द्या, मला आहे त्यांना द्या, मला आहे. शास्त्र असताना त्याला स्पर्श होतो, ते उघडलं जातं, त्यामुळं त्याचंच अवलंबन घ्यायचं. नसताना एक ठीक आहे तुमचं PDF बघणार की तुम्ही. बरं चला म्हणा, 40 नंबरचं आहे ना, ऋषभ सेन. माझ्याबरोबर म्हणा, चालतं. ऋषभ सेन मुनी उष्णशिला पर ध्यान
रसयोधर धीरता आराधन चित धारी तो तुम्हारे जिय कौन दुख है मृत्यु महोत्सव भारी. लय भारी आहे ते कथा इतक्या ना, म्हणजे मला माहीत नव्हते ना, सगळ्या शोधून मी समजून घेतल्या. म्हणजे अनेक साहित्य आपल्याकडे मिळत नाही, पण तुमच्या हातात आहे ना ते, त्याच्यातनं सगळं मिळतंय. जर आपल्याला पाहिजे असेल ना तर ते मिळवून ऐका. आता एक मी सांगते, बाकीचे तुम्ही सांगा मला. ऋषभ सेन मुनी होते. हां, सगळ्या ओळखीचे आहेत. सांगा. श्रीदत्त. हां, हे 30 कडव्यानंतर हे 10-15 गोष्टी दिल्यात त्यांनी. मग तेच की त्या सगळ्या गोष्टी परिचित नाही आहेत आपल्याला. आता हीच बघा की, वृषभ सेन मुनी उष्ण शिला पर ध्यान धर्यो मन लाई. वृषभ सेन मुनी बसले होते ध्यान करायला, आणि त्यांना उपसर्ग झाला तर त्याच्यात त्यांनी कसं विजय मिळवला ह्याच्यासाठी ऐका. ऋषभ सेन नावाचे मुनी पूर्वाश्रमीच्या पूर्व दशेमध्ये, आता काय झालं त्याच पर्यायात, पण गृहस्थ दशेमध्ये असताना उज्जैनी नगरामध्ये प्रद्योत नावाचा राजा होता, प्रज्वल. तर ते वडील त्यांचे ते जिनधर्मी होते. आणि एक दिवस काय झालं, ते हत्तीवरून जंगलामध्ये परिभ्रमणासाठी गेले होते आर्जव. तर तो राजा हत्तीवर बसून जंगलात गेला होता, आणि नेमकं काय झाला, हत्ती उन्मत्त झाला, उसळला म्हणतो ना. तर तो त्यामुळं सैरवैर पळायला लागला, कुठंही न्यायला लागला. आता राजा घाबरला, पण हत्ती होता, हत्तीवरनं उतरणं पण शक्य नाही आहे जेव्हा तो असा पळतोय. मग त्याला आपलं जीव कसं वाचवायचं समजेना, आणि तो हत्ती सैरवैरहून पळापळी करू लागला, उधळू लागला. त्याच्यामध्ये राजाचे भयंकर हाल व्हायला लागले. कधी कुठं तो झाडाला टक्करतोय, कधी कुठं निवडा दगडावर आपटतोय, पण सगळं करत असताना तो धरून बसलाय त्याला. पण आता तो वाट बघतोय कसं उतरायचं ह्याच्यावरनं. आणि जंगलाच्या मध्यभागून जात असताना सगळे आडवी तिडवी झाडं होती, तर त्यांनी डोकं चालवलं, एका फांदीला धरलं, पिक्चरमध्ये शूटिंग बघतात तसं. आणि तो त्या फांदीला धरून राहिला, म्हणून हत्ती पुढं गेला आणि हा लटकला तिथं. कसं, तर त्यांनी उदाहरण दिलंय की जसं संसार रूपी जंगलामध्ये जिनधर्मरूप झाडाच्या सम्यक्त्वरूप फांदीच्या आधाराने तुम्ही लटकलात तर तुमची सुटका होणार, नाहीतर मिथ्यात्वरूपी हत्ती नरकरूपी जंगलामध्ये तुम्हाला घेऊन जाणार. तर हत्ती दूर पळाला. राजा त्या ह्याला अडकल्यामुळं वाचला, पण त्याचे सगळे कपडे फाटले होते, त्याचं मुकुट, त्याचे दागिने सगळं निघालं होतं. त्यामुळं राजाशी आयडेंटिटीच नव्हती त्याची. सगळीकडे जखमा झालेल्या, काय रूप दिसणार आहे, काय समजणार आहे. आणि जंगलासारख्या एरियामध्ये कोणाला माहीत नाही राजाचं रूप कसलं आहे काय. त्यामुळं तो सामान्य मनुष्यासमान दिसत होता, जखमी झालेला. आणि तिथून तो झाडावरून खाली पडला, तर जखमी अवस्थेमध्ये काय बेशुद्ध वगैरे झाला असेल. कपडे फाटलेले, सगळे दागिने वगैरे तुटून पडलेले. त्यातनं पण त्यांनी स्वतःला सावरत तो चालत राहिला. आणि एका गावात प्रवेश केला, तर तिथं जिनदत्त नावाचे एक सेठजी होते, ते पण जिनधर्मी होते. तर त्यांच्या घरी त्यांनी बघितली ह्याची अवस्था अशी आहे, राजा हे कळालं नाही त्यांना, पण एक साधर्मी या रूपाने त्यांनी त्याला घेऊन गेले राजाला घरामध्ये. त्याची सगळी सेवा केली, त्याला बरं केलं. ह्याच्यामध्ये 1 महिना गेला. जिनदत्त सेठजी नाही, त्या गावात प्रवेश केल्यावर तिथं बायका पाणी भरत होत्या हो. आणि त्या पाणी भरणाऱ्यांमध्ये हा जाऊन विचारतो की मला पाणी पाहिजे प्यायला म्हणून. मग त्याची सगळी दुरावस्था बघून तिथं जिनदत्ता नावाची मुलगी असते, ती जिनदत्त सेठजींची मुलगी आहे. तर तिने त्यांना पाणी पाजवलं, आणि कोणीतरी चांगले कुलीन दिसत आहेत म्हटल्यावर ती त्यांना आदरपूर्वक घरी घेऊन गेली. आणि मग घरी गेल्यावर तिथं त्यांनी त्याचं उपचार केले, त्याची निस्वार्थ रूपाने सेवा केली. तर नंतर सैन्य सगळीकडनं शोधत तिथं आले. आणि मग त्यावेळेस ते सैन्य आलेलं बघितल्यावर जिनदत्त सेठजींना कळालं की हे राजा आहेत. तोपर्यंत राजा आहेत त्यांनी स्वतः पण सांगितलं नव्हतं, आणि ह्यांनी विचारलं पण नाही कोण आहे वगैरे. फक्त आपली निरपेक्ष बुद्धीने त्यांनी सेवा केली होती त्याची. म्हणजे का केली, उपादान कोण, निमित्त कोण,
काहीतरी त्यांनी स्वतः केलेले पूर्वीचे असे किंवा राजा अवस्थेमध्ये इतरांना मदत केली असेल, त्याच्या निमित्त त्याला अशी परतफेड मिळते. राजाची निस्वार्थ रूपाने सेवा केली. जेव्हा सैन्य शोधत आले घरी, तर त्यावेळी त्याला समजलं की हा राजा आहे. राजाचा परिचय झाला. सेठजींना खेद झाला, राजा आपल्या घरी, आणि आपण त्याचं आदरातिथ्यही केलं नाही. आपण किती कमी पडलो. आता एक सामान्य माणूस म्हटल्यावर त्यांनी सामान्य रीतीने जे काही केलं असेल, पण आज त्यांना कळालं त्यावेळी असं वाटायला की किती करायला पाहिजे होतं आपण आणि किती केलं. एक खेद वाटायला लागला. राजाकडनं काही मिळवण्याची अपेक्षा नव्हती त्यांना, पण आपल्याकडून खूप व्हायला पाहिजे होतं, आपण कमी पडलो असं त्याला वाटायला लागलं. उत्कृष्ट सेवा करू शकलो असतो, पण राजा त्यांनी केलेल्या सेवेला तृप्त झाला होता. त्यामुळं त्यांनी जितदत्ताची मागणी केली. सेठजी भारावले, आणि म्हणजे आता राजाच मागणी घालतोय म्हटल्यावर कोण नाही म्हणणार आहे. आणि मग त्यावेळेस त्यांचा विवाह झाला आणि तिला पट्टराणी बनवलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जिनधर्माची आराधना केली आणि त्यातून कसं ते मुनी झाले आणि काय त्यांच्यावर उपसर्ग झाला ही सगळी कथा त्यांनी पुढे सांगितली आहे. ती आपण उद्या बघू. फक्त मला उपादान आणि निमित्त घटवायचंय. हे आतापर्यंतची झालेली स्टोरी आहे ना, त्याच्यामध्ये विचार करा. त्या हत्तीनी का नेलं जंगलामध्ये? उपादान काय, निमित्त काय? हत्ती निमित्त. हत्तीला कोण नेलं? म्हणजे सगळीकडे असतं बरं का कार्य. तुमच्यातच असतं असं नाही. राजाच्यात कार्य झालं तसंच हत्तीच्यात पण कार्य झालं. हत्तीला कोण नेलं? नाही, हत्तीवर बसलेला राजा होता आणि जंगलात नेलं ना त्याला हत्तीने, जेव्हा तो उसळला तेव्हा. तर राजाचं कार्य राजामध्ये झालं. त्यांनी केलेलं असेल कधीचे असे काय चुकीचे परिणाम, कधी कोणाला असा अडथळा झाला असेल त्याच्या निमित्तात, तर त्याचा उदय त्याला मिळाला. आणि हत्ती पिसाळला, हत्ती उधळला, तर त्याची योग्यता तशी. त्यामुळे उपादान काय आणि निमित्त काय सगळीकडं प्रत्येक ठिकाणी गोष्टीमध्ये पाहायचं. आणि जी पण गोष्ट आपल्याला माहिती असेल, जसं आपण काय केलं होतं, कुठला चक्रवर्ती, शुभमची नाही कुठली गेली होती, सगर चक्रवर्तीची कथा केली होती ना, त्याच्यामध्ये पण मी ॲक्च्युली हे गाथा झाल्यावर आपलं श्लोक झाल्यावर त्यावर मध्ये पण सगळीकडे पडताळलं. निश्चय दिसत होता मला तिथं. आणि कोण होता आपला? ऋषभ होता का? नाही, ऋषभ कुठं? निश्चय आणि अनेकांत होते ना. तर ते मला सगर चक्रवर्ती आणि मणिकेतू देव, तर त्या दोघांचं दृष्टांत समोर सारखं दिसत होता की उपादान कोण होतं आणि निमित्त कोण होतं. तो मणिकेतू देव होता निमित्त. तो येऊन प्रत्येक ठिकाणी त्याला धर्मासाठी प्रेरित करत होता. पण उपादान जोपर्यंत जागृत झालं नाही तोपर्यंत निमित्त कुछ भी नहीं कर सकता. इतकं स्वतंत्रता आहे, इतकी अबाधित व्यवस्था आहे. त्यामुळं तुम्ही कोणाला पकडून इथं आणा, बसवा, तरी सुद्धा अर्जव गोष्ट ऐकणार नाहीच. म्हणजे आपण दुसऱ्याचं निमित्त बनवू शकत नाही. त्यांचं उपादान त्यांच्याप्रमाणे असताना तुम्ही निमित्त ठरता बस. नाहीतर मी आणलं, मी आणणार. कोण आणलं तुम्हाला? का तुला कोण आणलं म्हणून? दोघं एकमेकाला काय? म्हणजे कोण कोणाला आणणार नसतं. आपल्या उपादानामध्ये असेल ना, सांग आत्मज, मी म्हणले की पप्पांना घेऊन ये, का नाही आणलं तू? म्हणलं गेस त्यांचं उपादान, मी निमित्त. तरी पण निमित्त रूपाने तरी कार्य करायला पाहिजे आपण. सांगायचं कार्य आपण करायचं, यायचं उपादान त्यांचं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे घटवा तर आपल्याला शांती मिळणार. कोणाला पराला दोष द्यायला जाणार नाही. माझं कर्म आहे, माझे उदय आहेत, ते मलाच भोगावे लागणार.